नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स। तर बघू शकतात आज आहे महाराणा प्रताप सिंह यांची 485वी जयंती। चला तर मग नांदेड जिल्ह्यामध्ये महाराणा प्रताप सिंह यांची 485वी जयंती कशी थाटामाटात साजरी केली जाते। चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यूवर बघू शकतात, भव्य दिव्य असे देखावे आहेत आज मस्तपैकी। चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। पुढे एकदम जगदंब ढोल पथक, त्याच्यानंतर इथून मिरवणूक सुरू आहे। सुरुवातीला तुम्हाला उंट आणि घोडे दिसतील, त्यांच्यावर काही व्यक्ती बसलेले आहेत छानपैकी वेशभूषा करून। तर घोड्यांच्या पाठीमागेच आहे महाराजांच्या काळात जी तोफ राहत होती, तर ही तोफ आहे। तोफमधून बारसुद्धा करत आहेत, बारूद वगैरे टाकून। तर आपण नंतर बघूत ब्लॉगमध्ये। त्याच्यानंतर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे भाले तलवार राहत होते त्याचा देखावा आहे, बघू शकतात। त्याच्यानंतर पुढे जाऊ तर इथं बघू शकतात मस्तपैकी ऑर्केस्ट्रा सुद्धा आहे। तर आपण ब्लॉगमध्ये कंटिन्यू ऑर्केस्ट्रा सुद्धा ऐकूयात। हे ऑर्केस्ट्रा आहे पूर्ण, तर मस्तपैकी मिरवणूक आहे बघू। हे मित्रांनो जुन्या मोंड्यातील रेणुका माता मंदिर, इथून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। तर हे बघू शकतात महाराणा प्रताप सिंह यांचा देखावा, अतिशय सुंदर आणि एकदम भव्य दिव्य अशी मूर्ती मिरवणुकीमध्ये आहे। तरी बघू शकतात मूर्ती, अतिशय सुंदर मूर्ती आहे। मित्रांनो, श्री राम जन्मोत्सव समितीनिमित्त महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त खिचडी वाटपाचा कार्यक्रम आहे। आसमान में सच बात है ना, अपने तेरा हाथ आसमान में करते हुए
प्रताप जयंतीनिमित्त राठोड ब्रदर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सतर्फे जिरा सोडा वाटप चालू आहे यांच्यातर्फे. तर अतिशय मस्त कार्य, बरेच जण पित आहेत थंडगार. आपण सुद्धा 3 ग्लास पिलेत. महाराणा प्रताप सिंहच्या काळात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा शत्रूंवर निशाणा साधण्यासाठी अशा तोफांचा वापर करायचे. भाले, तलवार. मित्रांनो, हा होता महाराणा प्रताप सिंह यांची जयंतीचा पूर्ण ब्लॉग. तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या नांदेडकरांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराणा प्रताप, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय नांदेडकर.